मित्रांनो नमस्कार. आज आपण एक विषय पाहणार आहोत अध्यात्मामधला, की अध्यात्मामध्ये लाईव्ह मास्टर पाहिजे, जिवंत सद्गुरू पाहिजे. आणि शीर्षक असं आहे आजच्या विषयाचं की आप दीपो भव, आपला प्रकाश खुद बनव. तर हे कथानकामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे, अरुण शेठ म्हणून, जे ट्रान्सपोर्ट विभाग पाहतात. म्हणजे अरुण शेठ हे उद्योगपती आहेत, मोठे उद्योगपती आहेत. त्यांचा मोठा व्यवसाय आहे पुण्यामध्ये आणि त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या स्वतःचे 150 ट्रक आहेत. फार मोठी व्यक्ती आहे, म्हणजे 10,000 लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. पण ट्रान्सपोर्टशी रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतलेल्या आहेत आणि गेले 50 वर्ष ते ट्रान्सपोर्ट विभागामध्ये काम करतात. म्हणजे स्वतःच्याच ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रान्सपोर्ट विभाग ते सांभाळतात. मग त्यांना संपूर्ण ट्रक चालवता येते, ट्रकमधले सगळे स्पेअर पार्ट, सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती आहे. सगळे कोर्सेस त्यांनी त्या संदर्भात केलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांना ते भेटलेले आहेत. आणि उत्साही माणूस म्हणजे का, म्हणजे एवढा मोठा शेट आहे कंपनीचं, नाही केलं तरी चालेल, परंतु ट्रान्सपोर्टची बारीक सारीक माहिती या व्यक्तीला आहे आणि फार मोठे उद्योजक आहेत. तर त्यांचा उल्लेख या कथानकामध्ये केलेला आहे. तर ते कोण आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मोठे उद्योगपती आहेत पुण्यामध्ये, अरुण शेठ साबळे. आणि त्यांचा एक ट्रान्सपोर्टचा मोठा विभाग आहे. 140 ट्रक त्यांच्या स्वतःचे आहेत आणि फार मोठे उद्योगपती आहेत. तर याचा रेफरन्स तुम्हाला नीट कळावा की अरुण शेठ कोण आहे, त्यांचा ट्रान्सपोर्ट विभाग काय आहे, हे कळावं म्हणून ही लिंक तुम्हाला पाठवत आहे. शेठ नमस्कार. अरुण शेठनी मला एक मेसेज केला होता, बीत जाती है सारी सदियां, फिर भी पता नहीं चलता क्या करे, जो इकट्ठा किया है उसका क्या करे, और जो मिला हुआ है तो जीवन कुछ समझ में नहीं आता. बीत जाती है सारी सदियां. बरोबर आहे शेठ, बरोबर आहे. कारण कसं आहे, गौतम बुद्ध, त्यांचा चुलत भाऊ आनंद हा दीक्षित होता गौतम बुद्धांकडे आणि 24 तास तो गौतम बुद्धाच्या बरोबर असायचा. आणि असं होतं की ते काही कामानिमित्त त्याला बाहेर पाठवतात आणि गौतम बुद्ध निर्वाणाला उपलब्ध होतात. आणि गौतमला ते कळतं की आपले सद्गुरू हे निर्वाण प्राप्ती झाली. आणि आनंद ढसाढसा रडतो, म्हणतो जीवित गुरु असताना मला ज्ञानप्राप्ती व्हायला पाहिजे, ती नाही झाली. समजा मी बालिशपणा केला, परंतु आता काय माझं काय होणार. मग ते राहगीर त्याला सांगतात रस्त्यावरचे, असं असं झालेलं आहे, गौतम बुद्ध ज्ञानाला उपलब्ध झाले. गौतम लगेच विचारतो की मला काय संदेश दिलाय का, मला काय आदेश उपदेश. तर ते सांगतात हा तुझ्यासाठी संदेश ठेवलेला त्यांनी. त्याने असं सांगितलं की आनंद, क्षण मात्र पण प्रमाद नको करू, बेहोशी नको ठेवू, होश पूर्ण कामाला लाग. की हे तत्व जाणून घ्यायचे की जे अमरत्वाला प्राप्त कसा होशील याच्यासाठी क्षण मात्र पण बेहोशीमध्ये जगू नको. तुला जे करायचं ते कर, आयुष्यामध्ये जे वाटेल ते कर, फक्त होशपूर्वक कर. होशपूर्वक करताना चांगलं तेच राहतं, बाकीचं गळून पडतं. आणि गौतम बुद्धांनी असं सांगितलं की आनंद, तू सगळ्या गोष्टींचा त्याग केला, परंतु तू मला पकडलास. म्हणले शेवटचं तुझं बंधन, आता ते बंधन सुटल्यानंतर तू ज्ञानप्राप्तीला उपलब्ध होशील. आणि आता मी तर राहिलो नाही, त्यामुळे ते बंधन सुटलं. आणि अशी कथा आहे की दुसऱ्या दिवशी आनंद ज्ञानाला उपलब्ध होतो. म्हणजे सद्गुरू हा मार्ग चालवतो, परंतु सद्गुरूला सुद्धा सोडायचं नंतर. आणि माणसाला जे काही मिळवायचंय तो घेऊनच आलाय. आत्मा हा त्याच्याबरोबर आहेच, फक्त त्याची प्रचिती त्याला नाही, आणि ती प्रचिती सद्गुरू करून देतो. जसं तुम्ही पोहायला जाता, ते पोहायला जाता म्हणजे काय करता, तिथं जो प्रशिक्षक असतो त्याच्यात तो तुम्हाला कॉन्फिडन्स देतो की तू बुडणार नाही बाबा, तू बुडला तर मी आहे. आणि तो म्हणजे पाण्यामध्ये बॅलन्सिंग कसं करायचं ते शिकवतो गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार. आणि माणूस पोहायला शिकतो, म्हणजे स्किल त्याचंच असतं. जसं एखादा मनुष्य सायकल चालवतो,
शिकवणारा काय करतो, त्याला कॉन्फिडन्स देतो की तू पडला तर मी आहे, आणि त्याच्यामध्ये तो सायकल चालवताना गुरुत्वाकर्षणाच्या अगेन्स्ट कशी सायकलिंग करायची, कसं पॅडल मारायचं हे शिकतो. म्हणजे सद्गुरू तुम्ही जे घेऊन आलेलं आहे ज्ञान, परमेश्वर भिकारी कोणालाच पाठवत नाही, प्रत्येकाला आत्मा दिलेला आहे, त्याचा स्वभाव येतो, आणि मग त्याची प्रचिती सद्गुरू फक्त करून देतो. त्यामुळं आजकालच्या जीवनामध्ये सद्गुरू फार महत्त्वाचा आहे. एवढे सद्गुरू आहेत, एवढं ज्ञान आहे, तरी माणसामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर्याचं मूळ कारण असं की सद्गुरू जे सांगतो ते माणूस ऐकत नाही, फक्त सद्गुरूची पूजा करतो, स्वस्त मार्ग त्याने पत्करला. एखादा तुम्ही जेलमध्ये कैदी आहात, तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर बाहेर जो पोलीस आहे किंवा जेलमधून जे बाहेर गेलेले आहेत त्यांच्याशी तुम्हाला दोस्ती करावं लागेल, तर ते तुम्हाला मार्ग सांगतील. आणि सद्गुरू हे नेमकं ते काम करत असतो. त्यामुळं सद्गुरूचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आता एक छोटासा एक इन्सिडेंट, हा इन्सिडेंट अरुण शेठ मी तुमच्याबरोबरच शेअर करतो, कारण तुम्ही फार छान मुद्दा उपस्थित केला. एखादा माणूस माझ्याकडे आला नाही, जर मला म्हटलं की मला ट्रान्सपोर्ट कंपनी काढायची आहे, मला ट्रान्सपोर्ट शिकायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी एवढ्या डिग्र्या घेतल्या, मी अमेरिकेला शिकलो, माझे एवढे ट्रान्सपोर्टच्या ब्रँचेस आहेत, आता माझा अनुभव जवळपास पूर्ण झालेला आहे, तर मी त्याला एकच प्रश्न विचारेल की तू सगळीकडे गेला, सगळ्या डिग्र्या घेतल्या, वडगावला गेला, तिथं काही दिवस थांबला तू, अरुण शेठचं ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे तिथं, अरुण शेठ स्वतः अनेक वर्ष त्या क्षेत्रात काम करत आहेत, तर मी त्याला विचारेल एवढंच की भाऊ तू एवढ्या सगळ्या डिग्र्या घेतल्या, सगळीकडे गेला, वडगावला थांबला, सगळ्या शेठ लोकांना भेटला, सगळ्यांशी इंटरॅक्शन घेतली, माहिती घेतली, पुस्तकं वाचली, पण तू एक काम केलं का? तो म्हणाल काय? तू अरुण शेठची मैत्री केली का? अरुण शेठची मैत्री केली तर मग जमलं तुझं ट्रान्सपोर्ट, नाही तर तू जे करशील ते चुकीचं आहे. तू कधी गोत्यात देशील हे सांगता येत नाही. तुझ्या गाड्या कुठं धडकल्या धुडकल्या, काय झालं, तर कशा बाहेर काढायचे ते 5-10 सेकंदात फक्त अरुण शेठच सांगू शकतील, बाकी नाही कोणी सांगू शकणार. धडकायच्या आधीच ते सांगतील काय करायचा उपाय. देवा शेठ पण सांगाल, पण उशीर आहे, त्याला अजून आयुष्य घातलं ना ट्रान्सपोर्टमध्ये, त्यांचा अनुभव तुम्हाला मिळणार ना. सद्गुरू हा त्याचा अनुभव देत असतो, जीवित अनुभव, त्यामुळे जीवित सद्गुरू पाहिजे. आणि काळ बदलतो त्याप्रमाणे ते बदलत जातं सगळं, आणि म्हणून बाकी गोष्टी व्यर्थ आहेत. सद्गुरू जे सांगाल ते करायचं. सद्गुरू असेल तर थोडक्यात म्हणजे अरुण शेठ शिवाय जर तुम्ही काही ट्रान्सपोर्टचं काम केलं तर ते चुकीचंच करणार, आज न उद्या तुमच्या गाड्या धडकणारच. आणि अरुण शेठने सांगून जर तुम्ही काय केलं तर ते जरी तुम्हाला चुकीचं वाटलं तरी ते बरोबर आहे हे गृहीत धरून चाला. त्यामुळं माणसाला वाटतं की बाबा मी एवढे वर्ष अध्यात्मामध्ये काम करतो, मी एवढं पारायण केले, मी एवढ्या सत्यनारायणच्या पूजा केल्या, मी नॉनव्हेज खात नाही, हे व्यर्थ आहे सगळं. तुम्ही हे ज्या गोष्टी केलेल्या आहेत बाह्य कर्मामध्ये, ह्याच्यापेक्षा तुम्हाला सद्गुरूचा सहवास लाभलेला आहे का नाही? सद्गुरू त्याच्या सहवासात जे शिकवेल ते महत्त्वाचं. तो भक्ताची काय गरज आहे ते बघून शिकवत असतो. तुम्ही जर म्हणला मी 1 वर्ष काम करतोय, 5 वर्ष 10 वर्ष अध्यात्म केलं, पोथी वाचले, पुराण केलं, 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 10 जन्म 50 जन्म जरी करत बसला ना तर तुम्ही तिथंच राहताल. सद्गुरू असेल तर मात्र थोड्या अवधीमध्ये तो तुम्हाला त्यातनं बरोबर बाहेर काढतो. त्यामुळे जीवित सद्गुरू हा फार महत्त्वाचा आहे. आणि आजकाल माणूस नेमकं तेच करत नाही, कर्मकांडामध्ये फार अडकलाय. माझा तरी अनुभव असं सांगतो की आपण जे कर्मकांड करतो ना, ब्राह्मण करतात, म्हणजे मयत झाल्यानंतर ते पूजा करतात, दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम, मग विशेषतः दशक्रियेचा कार्यक्रम खूप मोठा चालतो, 3 तास. सत्यनारायणची पूजा असते लग्नानंतर, किंवा अनेक विधी आहेत आपल्याकडं, अनेक रुद्राक्ष आहेत, रुद्र आहेत सगळे. ह्याचा मला नाही वाटत माणसाच्या ज्ञानप्राप्तीसाठी काही उपयोग होत असेल. हा, त्याच्यामुळे एक चांगली स्मरणशक्ती निर्माण होते. धिस क्रिएट्स अ गुड मेमरी. आणि गुड मेमरीचा काय उपयोग हो? नरक का रास्ता शुभ आकांक्षाचे पटापट आहे. बघा तुम्ही किती चांगलं काम करा, कोणासाठी करा, शेवटी मृत्यू जेव्हा येतो ना तो दिवस आठवा. आणि म्हणून आत्ममुक्तीसाठी ह्या सगळ्या मेमरी प्रयोगाचा काही उपयोग नाही. कर्मकांडामध्ये माणूस फार अडकला. आणि ब्राह्मण त्याला जबाबदार, पुरोहित, पंडित, त्यांनी काय केलं,
त्यांनी बरोबर माणसाला भुलवून ठेवलं आणि माणसाची क्षमता पण तेवढीच आहे. त्यामुळे त्याला ते बरं पडतं. मयत झाली की मग सावडायचं, मग तिसरा दिवस, मग दशक्रिया, मग जेवणं, मग दुखवटा काढायचा आणि त्याची घरगिरस्ती चालू राहते ना. त्याला ते आवश्यक आहे. कंडिशनिंग ऑफ माइंड करायला अत्यंत आवश्यक आहे. परंतु खरा जो धर्म आहे, सनातन धर्म, ज्ञानप्राप्ती, मोक्ष, एनलायटनमेंट, आत्मप्राप्ती करून घेणं आणि शरीर आणि मन कायमचं सोडणं, ह्यासाठी हे जे कर्मकांड आहे, जे पुरोहित पंडित करतात, त्याचा काही उपयोग नाही, अजिबात काही उपयोग नाही याचा. ह्याच्यामध्ये वेस्टेज ऑफ टाईम आणि मनी. परंतु हे ज्याचा अनुभव जास्त आहे, ज्याला ज्ञानाची चांगली पातळी आहे, त्याच्यासाठी गोरगरीब लोक, मध्यमवर्गीय यांना ते अत्यंत आवश्यक आहे, नाही तर ते जगू शकणार नाहीत. त्यांना कंडिशनिंग ऑफ माइंड करणं अत्यंत आवश्यक आहे. ते 90% लोकांना ते आवश्यक आहे. परंतु काही बिझनेसमन आहेत, मोठे पॉलिटिशियन लीडर्स आहेत, काही गरीब आहेत, पण त्यांची ज्ञानाची पातळी चांगली आहे मागच्या जन्माच्या अनुभवावरून, त्यांना या कर्मकांडाचा काही उपयोग होणार नाही. मॉरल ऑफ द स्टोरी, गौतम बुद्धांनी शरीर त्यागण्याच्या अगोदर एक शेवटचा संदेश दिला, अप्प दीपो भव, अपना प्रकाश खुद बनव. दुसऱ्यांना त्या जीवावर अवलंबून राहायचं, त्याची हुजरीगिरी करायची, मग त्याच्यावर अवलंबून राहायचं, त्याच्यापेक्षा आपल्याकडंच आहे ना ते, त्याचं जागरण केलेलं काही वाईट आहे. बरं, दुसऱ्याच्या मागं लागून ते काही होणारही नाही. हा, दुसऱ्याने जर तुम्हाला समजा आत्मप्राप्ती करून दिली, एक दंडा फिरवला, त्याचा काय उपयोग आहे? तो परत उलटा दंडा फिरवल, झालं परत तुम्ही जैसे ते. तुम्हाला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातनं जावं लागणार. जसं मी सांगितलं की ट्रान्सपोर्टचं काम अनेक वर्ष केलंय, अनेक खस्ता खाल्ल्या, अनेक माहिती घेतली, लोकांनी अनेक फसवलं, अनेक अनुभव, ते आता उपयोगाला येणार. काही एकदम झालं नाही काही ट्रान्सपोर्टमधला ज्ञानी माणूस. आणि साधना एवढी सोपी ना, एकाच वाक्यात सांगतो, तुम्ही जे कृत्य करा ना ते होशपूर्वक करा, बेहोशीमध्ये नका. माणूस बघा, जेवताना टीव्ही बघल, मित्राशी बोलल, हजार गोष्टी करेल, मग ते जेवणात तो होशपूर्वक नाहीये, बेहोशीमध्ये चाललंय सगळं. जे कराल तेच करा, बाकी काय करू नका, होशपूर्वक. आणि जे करायचं ते करा. तुम्हाला बघा, जे काही चुकीचं आहे ते गळून पडेल. एक मात्र साधन आहे, ह्यालाच मेडिटेशन म्हणतात. होशपूर्वक करा. आणि हा एकमेव गौतम बुद्धांनी जो दिलेला संदेश आहे, अप्प दीपो भव, अपना प्रकाश खुद बनव, हा फार महत्वाचा विषय आहे. या जगामध्ये तुम्ही एकटे आलेला आहात आणि एकटे जाणार आहात. त्यामुळं ज्ञानप्राप्ती, आत्मप्राप्ती करून घेणं ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे. पण कोणाच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी जेव्हा गेले घर सोडून, सम्राट होते, राजा होते, 1 दिवसाचा मुलगा होता त्यांना फक्त. यशोधरा एवढी देखणी पत्नी होती, राजमहाल होता, सगळं सोडून गेले ज्ञानप्राप्तीसाठी. कारण लक्षात घ्या, ही तुमची जबाबदारी. त्या मानाने तर आजकालच्या माणसाला काहीच त्याग करायचा नाही, घरी बसूनच साधना करायची. कारण तुम्ही जर बाहेर जंगलात जाऊन साधना करायचं म्हटलं तर आता ते शक्य नाही. आता तुम्हाला तिथं जेवायला मिळणार नाही आणि काहीच मिळणार नाही. पूर्वीच्या काळी ती सुविधा होती. चौकामध्ये जिथं गावाची वेश असायची, तिथं काही घरं होती, राहगीर जे यायचे त्यांची राहण्याची, झोपण्याची मोफत व्यवस्था होती. आता काही कोणाला काही जमणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्ञानसाधना तुम्हाला आहे तिथंच करावी लागेल, घरामध्येच तुमच्या. आणि त्याला काय असं त्याग करायचा आहे? काहीच करायचं नाही, आहे ते सगळं तसंच ठेवायचं आहे. उलट फक्त ॲडिशनल त्याला धर्मसाधना करायची आणि त्याचं जीवन त्याच्यामुळे सुखी बनणार आहे. त्यामुळे ही वैयक्तिक जबाबदारी आहे तुमची. मग माझी मुलं लहान आहेत, मग ते नोकरीला लागल्यानंतर बघू, मग माझी पत्नी काय म्हणेल, मग समाज काय म्हणेल. ज्ञानसाधना मनात करायची, ते काय बाहेर करायची नाही आहे. त्यामुळं मेडिटेशन्स किंवा जीवित सद्गुरूंनी सांगितलेले मार्ग किंवा मग ट्रायल अँड एररनी तुम्हाला चालावं लागेल. अनेक धर्मगुरूंनी केलेली साधना त्याप्रमाणे तुम्हाला करून पाहावी लागेल. त्यामुळं ज्ञानसाधना करणं, आत्मप्राप्ती करून घेणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. इतरांच्या पाठीमागे लपण्यात काही अर्थ नाही. नाहीतर मग शेवटी मृत्यू आहेच तुमचा मग. आणि बघा लोकांचे मृत्यू कशा पद्धतीने होतात. साधना करून तुम्ही समाधीला उपलब्ध होऊ शकता.
माणसाला बोधच होत नाही की आपण आत्मप्राप्ती करून घ्यावी. शरीर आणि मनाच्या पातळीवरच जगत राहतो. पहा ना, आपण किती शरीरासाठी करतो, त्याचे सगळे लाड, काय त्याचा उपयोग आहे का? आणि मनाचे खेळ तर फार विचित्र. आपल्या मुलांसाठी, जावयांसाठी, सुनांसाठी, मुलींच्यासाठी काय नाही उपयोग त्याचा, शून्य आहे. ते करतानाच आनंद आहे तेवढंच फक्त, बाकी नाही काय. नंतर काहीतरी त्याचा उपयोग होईल आणि असं होईल. आत्म विकून आपण ते करतोय. करा, ते करण्याबद्दल काय नाही, पण त्याच्या मागे असं धरू नका की ह्याच्यामुळे आपल्याला सुख मिळेल आणि आनंद मिळेल आणि भविष्यात आनंद मिळेल. ते एक आपलं कसं असतं, आपण कॉलेजला, शाळेत आम्ही काय करतो, मुलांना बोलवतो का मिठाई वाटतो. मिठाई वाटणं हा हेतू नाही, त्यांना काहीतरी ज्ञान द्यायचं असतं. ते तशी येणार नाहीत म्हणून मिठाई वाटतो आम्ही. पण ते पोरांना माहिती नसतं, लक्षात ठेवा. म्हणून हा विषय असा आहे ना, की हा विषय खरं आहे दुसरा, पण ते करताना वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. आणि म्हणून म्हणतात की नरक का रास्ता शुभ आकांक्षा से पटा पडा आहे. बघा ना, आपण किती आपल्या मुलांसाठी करतो. आजकाल तर परिस्थिती एवढी अवघड झाली ना, पोरांनी म्हणजे बापाचं जिणं मुश्किल करून टाकलं सध्या. आणि ते बायकांच्या आहारी जातात आणि त्यांचं पण बरोबर आहे हो. कारण काळ एवढा बदलला ना, तर त्यांनी बायकाचं ऐकायचं नाही तर कोणाचं ऐकायचं मग. नाही ऐकावं तर तिकडून पंचायत, ऐकावं तर इकडून पंचायत. त्यामुळे ना बापानीच कंडिशन ठेवू नये मुलाबद्दल. त्याच्या लग्नाच्या आधीच त्याला वेगळं करून टाकावं. भाऊ, तू आणि तुझी फॅमिली, सासरवाडीचे लोक, तू काय इकडे जास्त यायचं करू नको. सासरवाडीच्या लोकांना डोक्यावर घे, नाच, काय करायचं ते तिकडे तुझं काम चालू राहू दे. काय अडचण आली तर मला सांग. त्याच्याकडे जाताना पण आपण रिक्षा घेऊनच जायचं. परत रिव्हर्स काय द्यायचं तर त्याला देऊन टाकायचं, देत राहायचं. पण त्याला सांगायचं, भाऊ इकडे एंट्री नको मारू. पोरगा बघा काय म्हणतो, नाही नाही पप्पा आपण एकत्र राहू. त्याला माहिती आहे एकत्र राहिल्यावर बरं असतं. दळण पण घरात येतं, पप्पा असल्यावर काळजी पण नसते, म्हणजे आपण बोंबलत फिरायला रिकामे. पोरगं बोंबलत फिरलं की त्याची बायको आणि सासरवाडीचे लोक आपल्या नावाने बोंबलतात. ते पोराने असंच केलं तसंच केलं. तेव्हा लग्नाच्या वेळेसच त्यांना सांगायचं, माझा मुलगा असा असा आहे, त्याला ही व्यसन आहेत, हे आहे, करायचं तर करा, नका करू, तेव्हा जाणे आणि तुम्ही जाणे. आणि पोराला सांगायचं, भाऊ तू बघ, हे तुझं आहे ते बघ, तुला जमलं तर कर, नाही तर तुझं तू बघ, ताता असतो. त्यांची गाडी पण व्यवस्थित चालते ना, आपल्या डोक्याला, आपल्या हेड ऑफिसला अजिबात त्रास राहत नाही. कारण काळ बदलला आता. आता असंच करावं लागणार इथून पुढं. आणि आपली कामं धामं आपली पाहिजेत ना. पोरांच्यावर आणि ह्या लोकांवर अवलंबून काय करायचंय, असा विषय. लहान फॅमिलीमध्ये किंवा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ज्यांची परिस्थिती बेताची आहे, ते सगळे लोक मिळून राहतात घरातले. कारण तरच ते राहू शकतात. नाहीतर समाज पण त्यांना त्रास दिल्याने त्यांचं भागणार पण नाही आर्थिकदृष्ट्या. आता जो हायर मिडल क्लास किंवा त्याच्यापेक्षा जो उद्योगपती वर्ग आहे, पॉलिटिशियन्स आहेत, जे यांच्याकडे पैसा भरपूर आहे, पैसा हा विषयच नाही आहे, त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कलह का निर्माण झाले, विशेषतः सुनांनी बंड पुकारलं. आता फॅमिलीचे लोक काय म्हणतात, बाबा तू थांब, आता घरात घर गिरस्ती आपलं सगळं बघ, तुला काय नोकरीची गरज नाही, काहीच करू नको, तू घरी थांब. तिथून विषय सुरू झाला. आता कसं झालंय, मुली शिकलेल्या आहेत, त्यांना तुम्ही पंख दिले, आता त्यांना आकाशात उडायला पाहिजे. आणि त्यांना तुम्ही त्या शिकलेल्या मुलींना घरात डांबून ठेवलं. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं, स्त्रीला तिच्या शरीराच्या गरजा आणि मनाच्या गरजा पूर्ण झाल्या तरी ती हॅपी असायची. अन्न, वस्त्र, निवारा, हे चांगल्या फॅमिलीमध्ये आहे, कार आहे घरात, सोनं लहान आहे, ठीक आहे. आता विषय असा झालाय, शरीर आणि मनाच्या गरजा ह्या तर सगळ्यांच्याच पूर्ण होतात. त्यामुळे स्त्रीचं काय म्हणणं आहे, आता तिची पुढची गरज निर्माण झाली आत्म्याची. म्हणजे आत्म्याचा स्वभाव आहे फ्रीडम, स्वतंत्रता, इमेन्स फ्रीडम. मग तिचं म्हणणं आहे, मला जे काही जॉब करायचं ते करू द्या, मला जे काही व्यवसाय करायचा ते तुम्ही करू द्या, मेन म्हणजे मला घराच्या बाहेर द्यायचं आहे, घरात कोंडून ठेवू नका. आणि घरातल्या कामात मला काही इंटरेस्ट नाही अजिबात. आणि ते कामगारच लोक करतात घरातलं काम, त्यामुळे तिला घरातही काही काम नाही राहिलं. पूर्वी काय स्त्रिया घरात काम होतं, त्यामुळं 3-4 मुलं असायचे, तिचा वेळ निघून जायचा त्याच्यामध्ये. आता आमच्याच घरातलं सांगायचं म्हणलं तर माझी पत्नी कॉलेजमध्ये कॅशियर आहे, माझी भाऊजाई तिचं ब्युटी पार्लर आहे, त्यामुळे त्या दोघींना स्कोप आहे भरपूर. आता त्यांचं जर ब्युटी पार्लर आणि कॅशियरचं काम बंद केलं तर ते आम्हाला जगून नाही देणार नीट.
आता माझी पत्नी जे 3-4 वर्ष राहिले ती कॅशियर आहे कॉलेजला, काही गरज नाही तिला नोकरीची. मी तिला म्हटलं, "तू बंद करून टाक हा जॉब, तुलाही होत नाही आणि दुसऱ्याला जॉब मिळेल कोणाला तरी. कशाला तू अडवून ठेवलाय?" पण ना, ते सकाळी उठणार, मग ते रिक्षावाला येणार. मग ते कॉलेजला गेल्यानंतर तिला ते शिपाई लोकांवर हुकूमत करायची. विद्यार्थी येतात, तिथं येण्या-जाण्याचा वेळ जातो. तिथं त्यांच्या ऑफिसचा स्टाफ आहे आणि मग एक गोरखधंदा नाही का, सकाळी उठलं की संध्याकाळी दमून यायचं, आल्यावर मग टीव्ही वगैरे बघायचा, म्हणजे दिवस कसा व्यवस्थित जातो. आणि घरात कारागीर लोक आहेत कामाला, सगळे स्वयंपाकाला वगैरे सगळं म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळं बघा कोणी रिटायर्ड होत नाही. आता मोठ्या फॅमिलीमध्ये काय होतं, की बिझनेसमन आहेत बाबा, खूप पैसे आहेत, लाखो कोट्यवधी रुपये आहेत. ते बिझनेसमन काय म्हणतात सुनांना, की बुवा तुम्ही नोकरी नाही करायची किंवा काय करायचं नाही, घरात बसायचं. आता ते घरात बसूच शकणार नाही. त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि ते बघतात बाहेर नाही का, की सोनटके सरांची बायको कॅशियर आहे, ती फार मजे मारते. तिला त्या ऑफिसला जायचं वगैरे, पण त्याला काय माहिती तिच्या काय वेदना आहेत त्या. ब्युटी पार्लरचं शेड्यूल सांभाळून घरात एखाद्या बाईला करावं लागतं, मुलाबाळांचं, नवऱ्याचं. आणि स्त्री करते घरातल्या लोकांसाठीच करते, बाहेरच्या लोकांच्यासाठी नाही करत. पण आता हे सगळं समाज काय करतो, एकमेकांचं बघूनच करतो ना. बरं मग आता करोडपती लोक आहेत बाबा, पैसे भरपूर आहेत. मग आता काय कशाला स्त्रियांना, मग त्यांना जर तुम्ही नोकरी किंवा काय करून नाही दिलं तर ते बदला घ्यायला सुरुवात करतात. पण आता पण ज्या सासवांचं आणि सुनाचं जमत नाही, त्या सासवांचं पण हेच म्हणणं आहे किंवा आम्हाला दाबून ठेवलं गेलं. मग आता सुनांनी नाही काय करायचं, आम्हाला काय करू नाही दिलं, मग तुम्ही पण काय करायचं नाही. म्हणजे स्त्री बदला घेतेच नाही असं नाही. तर विषय कसा आहे, की आता ज्या सुना आहेत, जे बिझनेसमन आहेत, करोडपती आहेत, त्यांनी सुनांसाठी काहीतरी करून दिलं पाहिजे. आता मी हडपसर कॉलेजला प्राध्यापक होतो ना, तिथं तुपे आणि घुले कंपनी. तर ते घुले कंपनीचं आमच्या कॉलेजच्या समोरच एक मोठी जागा वगैरे होती. तर ते घुले फार हुशार म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्याला 2 सुना होत्या. त्यांना एक खानावळ काढून दिली तिथं, जेवणाची खानावळ. खूप लोक गरजू कॉलेजचे इकडचे तिकडचे तिथे येतात आणि अत्यंत स्वच्छता, क्लीनलीनेस आणि चांगलं फूड अशी खानावळ काढली. आणि दोन्ही सुनांना सांगितलं, तुम्ही हे बघत जा आता. हे मस्त ऐसपैस जागा, हॉटेल टाईप ते तयार केलं, चारी बाजूला ओपन. आणि एकदम पैसा कमवायचा नाही, फक्त सुनांना काम काहीतरी. मग आता एक सून गल्ल्यावर बसायची आणि दुसरी सून सगळी मॅनेजमेंट, कोणाला जेवण दिलंय, कोण काय आणलंय काय नाही. मग ते सुनांचं काम सुरू व्हायचं सकाळपासून. भाज्या आल्या का, भाज्या निवडल्या का, भाज्या केल्या का, लोकांना फूड वाढलं का. आणि त्या 2 सुनांच्या हाताखाली 10 बायका ठेवल्या कामाला. त्यातल्या 4-5 मुली होत्या कॉलेजच्या, ते फक्त वाढणं करायच्या आणि किचनमध्ये बायका आणि 1-2 मॅनेजमेंटला. मग त्यांचं काम सकाळपासून सुरू व्हायचं. जवळ 500 लोक तिथं खानावळीत जेवतात. लोकांना पण स्वस्त चांगलं फूड मिळालं, काय बरं घुलेला काय पैसा कमवायचाच नाही तिथं. आपल्या सुनांना काम मिळालं, त्या घरात राहिल्या बास. मग ते आज एक सून गल्ल्यावर बसणार, दुसरी सगळं मॅनेजमेंट. दुसऱ्या दिवशी जी गल्ल्यावर सून बसली होती ती मॅनेजमेंट फक्त. मग जी दुसरी जी मॅनेजमेंट बघायची ती गल्ल्यावर बसणार असं, किंवा जी आजारी असेल ती गल्ल्यावर. त्या दोघी म्हणजे बहिणीसारख्या राहतात. आणि ते त्यांना इतकं काम पुरतं ना दिवसभर, ते घरामध्ये तकतक करतच नाही अजिबात त्यांच्या नवऱ्याला किंवा घरातल्या लोकांना. हा जर त्यांना खानावळ काढून दिली नाही तर मग मात्र ते अवघड विषय. मग त्यामुळं ते चांगलं केलं ना. काही लोकांनी स्नॅक सेंटर काढून दिले किंवा काय नाही, चहा, घरातल्या त्यांच्या म्हशीज आहेत, 7 रुपयाला चहा आणि 10 रुपयाला बासुंदी किंवा स्पेशल चहा. पैसा कमवायचाच नाही आहे. सून बसती तिथं गल्ल्यावर, तिथं समोसे वगैरे विकायचे, 1-2 लेडीज ठेवलेल्या आहेत. मस्त काम चालतं. आता हे महिलांना तुम्ही करून दिलं पाहिजे. मोठ्या घरातल्या लोकांनी तिला काहीतरी बिझनेस करून दिला पाहिजे आणि आपल्या अखत्यारीत ठेवला पाहिजे तो. तर ती तुम्हाला सुखाने जगून देईल, अन्यथा नाही. जर तुम्ही त्याला नोकरी जरी करून द्या, जर फार शिकलेली असेल. पण मला वाटतं व्यवसायाचं हे सोपं चांगलं काम आहे आपलं. किंवा आता त्या सुनेला काही समजा सिरॅमिक बनवत असेल किंवा अजून काही ग्लास वर्क करत असेल,